नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. सध्या मी कोकणातील निसर्गरम्य कोस्टल रोडवरून प्रवास करत कुंकेश्वर मंदिराकडे निघालो आहे. एका बाजूला अथांग अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला हिरव्यागार डोंगर रांगा. हा प्रवास जितका सुंदर आहे तितकंच सुंदर आहे आपलं पुढचं दृश्य, कुंकेश्वर मंदिर. मित्रांनो, कुंकेश्वर हे कोकणातील एक प्रसिद्ध शिवक्षेत्र मानलं जातं. समुद्र किनाऱ्यालगत वसलेलं हे प्राचीन मंदिर आपल्या अद्भुत वास्तुकलेसाठी आणि धार्मिक महत्त्वासाठी ओळखलं जातं. असं म्हणतात की या मंदिराचा इतिहास शेकडो वर्षापूर्वीचा आहे. समुद्राच्या लाटांचा आवाज आणि मंदिरातील घंटानाद यांचा संगम भक्तांना एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव देतो. मित्रांनो, कुंकेश्वर मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याच्या अगदी शेजारी असलेला सुंदर समुद्रकिनारा. मंदिर आणि समुद्र यांचं हे अनोखं मिश्रण महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं. इथल्या शांत वातावरणात काही क्षण घालवले की शहरातील धावपळ, ताणतणाव सगळं काही विसरून जातं. म्हणूनच कुंकेश्वर हे केवळ धार्मिक स्थळ नसून मनशांतीचं एक सुंदर ठिकाण आहे. मित्रांनो, कुंकेश्वर हे फक्त एक मंदिर नाही, तर श्रद्धा, इतिहास आणि निसर्ग यांचं एक अद्भुत संगम स्थान आहे. स्थानिक लोकांमध्ये एक प्राचीन आख्यायिका प्रसिद्ध आहे. असं सांगितलं जातं की भगवान शंकरांनी स्वतः या पवित्र भूमीला आशीर्वाद दिला आहे आणि त्यामुळे हे स्थान काळाच्या ओघात एक महत्त्वाचं शिवक्षेत्र बनलं. आजही हजारो भाविक दूरवरून इथे दर्शनासाठी येतात. महाशिवरात्रीच्या काळात तर संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरून जातो. कधीकधी प्रवास हा फक्त नवीन ठिकाण पाहण्यासाठी नसतो, तर स्वतःला नव्यानं शोधण्यासाठीही असतो. आणि कुंकेश्वर हे त्यासाठी एक परफेक्ट ठिकाण आहे. समुद्राकडे पाहताना असं वाटतं की प्रत्येक लाट महादेवांचं नाव घेत किनाऱ्यावर येते आणि पुन्हा अथांग सागरात विलीन होते. मित्रांनो, जर तुम्हालाही निसर्गाच्या सानिध्यात काही निवांत क्षण घालवायचे असतील आणि त्याचबरोबर आध्यात्मिक अनुभव घ्यायचा असेल तर कुंकेश्वर तुमच्या यादीत नक्की असायला हवं. मित्रांनो, आता आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलो आहोत. पहिली नजर पडताच या मंदिराची भव्यता आणि पवित्रता जाणवते. समुद्रकिनाऱ्यावर उभं असलेले हे मंदिर जणू शेकडो वर्षापासून भक्तांच्या श्रद्धेचं रक्षण करत आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान असतं. कोणी महादेवांच्या दर्शनासाठी आलेलं असतं, तर कोणी समुद्र किनाऱ्याच्या शांततेचा आनंद घेण्यासाठी. मंदिराच्या आवारात पाऊल टाकताच वातावरणातील सकारात्मक ऊर्जा जाणवू लागते. घंटानाद, मंत्रोच्चार आणि समुद्राच्या लाटांचा मंद आवाज यामुळे इथे एक विलक्षण आध्यात्मिक वातावरण निर्माण होतं. कोकणातील अनेक मंदिर सुंदर आहेत, पण कुंकेश्वराची ओळख वेगळीच आहे, कारण इथे निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. समोर दिसणारा अथांग समुद्र आणि मागे उभं असलेलं प्राचीन मंदिर हे दृश्य पाहताना कॅमेऱ्यात कैद करण्यापेक्षा डोळ्यात साठवून ठेवावंसं वाटतं. मित्रांनो, जर तुम्ही कोकण सफारीचा विचार करत असाल तर कुंकेश्वर मंदिराला नक्की भेट द्या. इथे तुम्हाला भक्ती, इतिहास, निसर्ग आणि शांतता या सगळ्यांचा अनुभव एकाच ठिकाणी मिळेल. चला आता आपण मंदिराच्या आणखी काही सुंदर भागांची सफर करूया. हर हर महादेव.
मंडळी, एक छोटीशी गोष्ट मनापासून सांगतो. यूट्यूबवर व्हिडिओ बनवताना आपण नेहमी प्रयत्न करतो की प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करावा. जे आपण पाहतो ते तुम्हालाही दाखवावं. पण आज कुंकेश्वर मंदिरात एक वेगळंच घडलं. मी मंदिरात प्रवेश केला, दर्शनासाठी रांगेत उभा राहिलो आणि महादेवांसमोर पोहोचलो. त्या क्षणी हातात कॅमेरा होता, पण मन म्हणालं आज हा क्षण फक्त अनुभव. आणि मग मी शूटिंगचा विचार बाजूला ठेवला, कारण काही क्षण असे असतात की ते रेकॉर्ड करण्यासाठी नसतात, ते मनात जपण्यासाठी असतात. कदाचित म्हणूनच आज तुम्हाला मंदिराच्या आतले व्हिडिओ दिसणार नाहीत. पण मी जे अनुभवलं, ती शांतता, ती श्रद्धा, तो सकारात्मक स्पर्श, तो शब्दांतून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करत आहोत. मित्रांनो, आपण अनेकदा सुंदर दृश्यांच्या शोधात फिरत असतो, पण काही वेळा डोळे बंद करून घेतलेला अनुभव हा कॅमेऱ्यातील हजारो फ्रेम्सपेक्षा जास्त सुंदर असतो. आज कुंकेश्वरने मला तेच शिकवलं. म्हणून हा व्हिडिओ फक्त मंदिर दाखवणार नाही, तर एक अनुभव सांगणारा व्हिडिओ आहे. आणि जर तुम्ही कधी कुंकेश्वरला आलात तर काही मिनिटांसाठी मोबाईल बाजूला ठेवा, महादेवांसमोर शांत बसा. कदाचित तुम्हालाही काहीतरी नवीन सापडेल. हर हर महादेव. जय कुंकेश्वर महादेव. आणि या सुंदर प्रवासाचा भाग बनल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला मंडळी, महादेवांचं दर्शन घेतल्यानंतर आता थोडंसं कुंकेश्वर गावही पाहूया. मित्रांनो, आता आपण कुंकेश्वरच्या समुद्रकिनाऱ्यावर उभा आहोत. समोर अथांग निळशार समुद्र, पायाखाली मऊ वाळू आणि अगदी जवळच उभं असलेलं प्राचीन कुंकेश्वर मंदिर. हे दृश्य शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. कोकणात अनेक समुद्रकिनारे आहेत, पण कुंकेश्वरची गोष्ट काही वेगळीच आहे. इथे निसर्गाचं सौंदर्य आणि भक्तीची भावना एकत्र अनुभवायला मिळते. समुद्राच्या लाटा सतत किनाऱ्यावर येतात आणि परत जातात, जणू त्या महादेवांच्या चरणी वंदन करून पुन्हा आपल्या प्रवासाला निघतात. मित्रांनो, अशा ठिकाणी आलं की वेळ कसा निघून जातो हेच कळत नाही. मोबाईल, सोशल मीडिया आणि दैनंदिन धावपळ यापासून दूर काही क्षण स्वतःसाठी मिळतात. आजच्या या प्रवासात कोकण कोस्टल रोडचं सौंदर्य पाहिलं, समुद्राचा सहवास अनुभवला आणि महादेवांच्या पवित्र मंदिराचं दर्शन घेतलं. यापेक्षा सुंदर दिवस आणखी काय असू शकतो. जर तुम्ही कोकण फिरायला येणार असाल तर कुंकेश्वरला भेट देणं अजिबात चुकू नका, कारण इथं येऊन फक्त एक पर्यटन स्थळ पाहिल्याचा अनुभव मिळत नाही, तर मनाला एक वेगळीच शांतता मिळते. चला मित्रांनो, सूर्य हळूहळू पश्चिमेकडे झुकतोय आणि आपल्या आजच्या सफरची सांगता करायची वेळ आली आहे. मित्रांनो, प्रत्येक प्रवासाची एक गोष्ट असते आणि आजची गोष्ट सुरू झाली कोकण कोस्टल रोडवरून. सकाळी प्रवास सुरू केला तेव्हा फक्त एक मंदिर पाहायचं होतं, पण रस्त्यात कोकणने इतकं काही दाखवलं की हा प्रवास एक सुंदर आठवण बनून गेला. कधी समुद्रासोबत धावत होतो, तर कधी हिरव्यागार डोंगरांच्या कुशीतून रस्ता वळण घेत पुढे जात होतो. प्रत्येक वळणावर एक नवीन दृश्य आणि प्रत्येक दृश्यात कोकणाची वेगळी ओळख. आणि मग दूरवर मंदिराचं शिखर दिसायला लागलं. त्या क्षणी जाणवलं
की आपण एका खास ठिकाणी पोहोचत आहोत. कुंकेश्वर मंदिरात प्रवेश करताना मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. प्रवासाचा थकवा कुठेतरी नाहीसा झाला आणि मन शांत झालं. कधी कधी आपण एखाद्या ठिकाणी फिरायला जातो, पण ते ठिकाण आपल्या मनात कायमचं घर करून बसते. कुंकेश्वर हे त्यापैकी एक आहे. इथला समुद्र, इथली हवा, मंदिरातील पवित्र वातावरण आणि लोकांच्या चेहऱ्यावरील श्रद्धा, हे सगळं पाहिलं की कोकणावर प्रेम का होतं याचं उत्तर मिळतं. मित्रांनो, तुमच्यापैकी कोणी कुंकेश्वरला भेट दिली असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून आला नसाल तर एकदा तरी या ठिकाणाला भेट द्या. कारण काही ठिकाण फक्त पाहण्यासाठी नसतात, ती अनुभवण्यासाठी असतात. आणि कुंकेश्वर हा तसाच एक अनुभव आहे. जय कुंकेश्वर महादेव. हर हर महादेव. मित्रांनो, आता या प्रवासाचा शेवट जवळ आला आहे. समोर दिसणारा हा अथांग समुद्र आणि मागं उभं असलेलं कुंकेश्वर महादेवांचं पवित्र मंदिर, हे दृश्य मनात कायमचं कोरलं जाणार आहे. आज दिवसभर आपण अनेक सुंदर दृश्य पाहिली, अनेक वळण पार केली, पण या प्रवासाने एक गोष्ट शिकवली. मंजिल कितीही सुंदर असली तरी प्रवासही तितकाच महत्त्वाचा असतो. कोकणातील हे रस्ते, समुद्राच्या लाटा, गावांची साधी जीवनशैली आणि मंदिरातील शांतता, हे सगळं आपल्या जीवनाकडे नव्या नजरेने पाहायला शिकवतं. आपण रोज धावपळीत इतक्या व्यस्त होतो की स्वतःसाठी वेळ काढणं विसरून जातो. पण अशा ठिकाणी आलं की मन पुन्हा एकदा स्वतःशी संवाद साधू लागतं. महादेवांच्या या पवित्र भूमीत उभं राहून एकच प्रार्थना वाटते. देवा, जसं या समुद्राच्या लाटा सतत पुढे जात राहतात, तसा आमच्या आयुष्याचा प्रवासही आनंदाने आणि सकारात्मकतेने पुढे जाऊ दे. मित्रांनो, जर हा प्रवास आणि हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या. तुमच्या प्रत्येक लाईक, कमेंट आणि शेअरमुळे मला नवीन ठिकाण शोधण्याची आणि तुमच्यासाठी असेच सुंदर व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. चला तर मग, कुंकेश्वर महादेवांचा आशीर्वाद घेऊन आजच्या व्हिडिओचा इथेच निरोप घेतो. हर हर महादेव. जय कुंकेश्वर. Full video available on YouTube.